साहेब भारी काम आहे. मांढरे या पोरीला बघाल ना तर वरण भात एकदम वरण भात. पण काय असतं की वरण भाताला तडका बरोबर मिळाला ना की त्याची चमचमीत डाळ फ्राय होते. तसं आहे तो तडका आपल्याला शोधून काढायचा आहे. पण साहेब एका आठवड्यात 10 लाख रुपये जमवले या पोरीने. सांगतोय काय? हो. तोच तर लोचा आहे मांढरे, तोच तर लोचा आहे. मित्र मैत्रिणी दिले असं मानलं तरी आजकालच्या जगात सुखासुखी कोण 10 लाख रुपये देतं काय? बरं हिच्यासारख्या मास्तराच्या बहिणीला तेवढे श्रीमंत मित्रमैत्रीण आले कुठून? बरं हिला विचारलं कुठून आले पैसे तर पठ्ठी एकदम गप्प, बोलत नाही, चिडूचूप एकदम. त्यावेळेला हिच्या त्या भावाची देवदरची नोकरी धोक्यात होती म्हणून मी जास्त खोलात शिरलो नाही त्या नवरा बायकोकडे बघून. पण यावेळेला नाही, यावेळेला नाही सोडणार मी. नाही पाळमुळं खणून काढली ना तर बघा. बंस काही हवंय का तुम्हाला? पाणी गरम करून घेते शेकण्यासाठी. शोभा आता झोपली असेल, द्या मी आणते. नको, मी घेते ना करून. पण तू अजून झोपली नाहीस, जागी कशी? बंस आशूची तब्येत कशी आहे कळल्याशिवाय झोप नाही येणार मला. खरं सांगू का इरा, तुम्ही लोकांनी हा नसता ताप ओढून घेतलाय अंगावर. नाही त्या मुलीला बरं वाटू दे ग, पण तुमचं हे जे काही चाललंय ना याचा पायाच मुळे चुकीचा आहे. ही चर्चा परत परत कशाला करायची आपण बंस? त्या दिवशी तुम्ही स्वतःच म्हणालात ना की माझ्यामुळे तिला त्रास झाला, तिच्यासाठी जॉब सुद्धा करत होतात तुम्ही. मग कशाला आता परत? आणि ही वेळ आहे काय सगळं बोलायची? इरा वेळ आधीच निघून गेलीये ग. हे बघ पुढे काय होणार आहे याचं चित्र मला दिसतंय. पण विज्ञान विज्ञान म्हणून तुम्ही सगळे आंधळे झालात. तुम्हाला काही दिसतच नाही आणि जाण तर अजिबात नाहीये. पण माझं आतडं तुटतंय बघ, म्हणून बोलते मी. मग तुझा चेहरा बघूनच मला कळतंय अश्विनी ठीक आहे ना? हो, आता बीपी स्टेबल झालाय तिचं. आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय. मग खरं सांगू का, तो बाळकृष्ण पडला तेव्हापासून मला खरंच खूप भीती वाटली होती. काय? बाळकृष्णाची मूर्ती पडली? केवढा अपशकुन हा. परमेश्वरा, या घरावर कुठलं संकट नको येऊ दे रे बाबा. आत्या, कृपा करून असं काही बोलू नकोस. हे बघ, संकट टळलंय आता. कळलं का तुला? संकट आलं होतं पण ते आता टळलंय. तेव्हा शकून अपशकुनाच्या गोष्टी प्लीज करू नकोस. आणि या गोष्टी मी अजिबात मानत नाही. रादर आम्ही दोघेही या गोष्टी मानत नाही. तेव्हा प्लीज असं पुन्हा बोलू नकोस. आम्ही दमलोय जरा, आम्ही आराम करतो. चल मित्र, चल. गरम पाण्याची पिशवी भरून घेते. स्वतःची पाठ नाही तर डोकं शेकून घेते. हाँ आई. बोल कसा आहेस? आई आशूचा फोन आला होता का? नाही, म्हणजे 2-3 दिवसात आमचाच फोन झाला नाही का रे? आणि समीर, तुझा आवाज असा का येतोय? आई अगं मी थोडा अस्वस्थ आहे. मी आशूला खूप फोन करायचा प्रयत्न करतोय.
आणि घरी फोन केला तर ती घरी सुद्धा नाहीये. काय माहिती उगाचच असेल, पण मला आशूची काळजी वाटते. समीर, अरे होतं असं. अरे आपलं माणूस बोललं नाही, भेटलं नाही, दुरून सुद्धा दिसलं नाही ना की अशीच कालवा काल होते. आणि त्यातून तू तर एवढ्या दूर आहेस. हो आई, पण तुझं जर काही बोलणं झालं तर मला लगेच तिला फोन करायला सांगा. हो हो, आणि मी करीन ना तिला फोन. खरं म्हणजे ना, अरे मीच फोन करत नव्हते तिला. का? अरे तिची मैत्रीण आहे ना, तिच्याकडे बातमी आहे. बातमी? बाळाची रे. मग तिने माझ्याकडे लोणचं मागितलं होतं आणि ती असं म्हणाले की आशूला तीच सांगणार आहे बातमी. म्हणजे माझ्या तोंडून उगाच काही निघून जायला नको ना, म्हणून करत नव्हते फोन. कुठली मैत्रीण? अरे नमिता प्रधान. नमिता प्रधान? नमिता प्रधान? एनिवे, मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. बरं आई, आशूशी जर का काही कॉन्टॅक्ट झाला तर मला फोन करायला सांग नक्की. ठीक आहे. चल ठेवतो आता. बाय. नमिता प्रधान, आईकडे लोणचं. हो, म्हणजे किटीचं ते सगळं सक्सेसफुल झालेलं दिसतंय. कोणाचा नंबर आहे हा? येस, इन्स्पेक्टर होळकर बोलतोय. इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस स्टेशन मधून फोन आहे का हा? तुम्ही फार हुशारात असं ऐकलं होतं बाई मी. इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. इतकंही प्राथमिक ज्ञान दिसत नाही तुमच्याकडे काय? हे बघा, तुमचं काम काय ते मला सांगा. माझ्या ज्ञानाशी तुमचा काहीही संबंध नाहीये. नीट बोलायचं मिस किटी, नीट बोलायचं. पोलिसांशी असं अरेरावीने बोलायचं नाही, कळलं? मग तुम्ही सुद्धा मला दम द्यायचा नाही, समजलं ना? का घाबरायचं? मी काय चोरी केली आहे, मारामारी केली आहे? काय काम आहे ते सांगा. अश्विनी देवधरला कुठे लपवलं? आशू? हा, आशू. आशू उर्फ अश्विनी देवधर किंवा अश्विनी देवधर उर्फ आशू तुमच्याचकडे राहते ना? ती हो की नाही तेवढं सांगायचं. हा, हो, माझ्याकडेच राहते. मग आता गेले 2 दिवस आणि आता या क्षणी ही मुलगी कुठे आहे? कुठे आहे ती मुलगी? आहो, घरीच असेल ना. काय आहे, मी भेटले नाहीये 2 दिवसात. म्हणजे घरीच गेले नाहीये ना, त्यामुळे भेटले नाहीये तिला. तर घरीच असेल, मला माहित नाही. अच्छा, म्हणजे तुमची आणि आमची भेट झाली की अश्विनीशी लगेचच भेट होईल, नाही का? हे बघा मिस किटी, तुमच्या घरच्या दारात एक हवालदार उभा आहे. तुम्हाला आशू भेटली की तिला लगेचच त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनला पाठवा. म्हणजे मला अश्विनी देवधर हरवल्याची तक्रार मागे घेता येईल. तक्रार? हो, तिच्या भावाने तक्रार केली, शरद देवधरनी. आणि तुझाही नंबर मला त्यानेच दिला. तेव्हा गपचूप तिला माझ्यासमोर हजर करायचं, कळलं? पोलीस कंप्लेंट? दादांनी आशू हरवल्याची? ओ माय गॉड. आशू तिथे हॉस्पिटलमध्ये प्रेग्नंट आहे. काय करू यार मी? कुठे चालली मी? घरी नाही, तिथे तर हवालदार आहे. काय शाळेला सुट्टी झाली, तुझा सगळा अभ्यास बुडलाय ना, तर भरपूर अभ्यास करावा लागणार आहे.
आत्ता काय ते खेळून घे. काय रे? अरे बघ आई आली. आहा, थांब थांब मला जरा बसू तरी दे. आई ग, बोला काय म्हणताय? किती लेट केला यायला. हो पण हे काय बाबा आलेत ना. ते पण उशिराच आले. हा पण आलेत ना. अगं तू येईपर्यंत झोपायलाच तयार नव्हता. हो का रे मिहीर, असं करतात? मला एकट्याला कंटाळा येत होता ग. बर एक काम करशील, मला जरा पाणी आणून देशील? मग मी फ्रेश होते आणि तुला एक सॉलिड गोष्ट सांगते. काय म्हणजे गोष्ट सुरू मी करीन आणि पूर्ण बाबा करतील. जा जा जा. रोहन फोन उचल. शेट, ट्रेकला गेल्याना बसला असेल कुठल्या तरी गुहेच. मला काय करावं सुचत नाही. घरी गेले तर हवालदार सरळ पोलीस स्टेशनवर घेऊन जाणार आणि आशूपर्यंत पोहोचणार. आशू प्रेग्नंट आहे आणि हे दादा वहिनीला कळलं तर विष खाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही. मी काय करू मला खरंच कळत नाही. पोलिसांना आशूपर्यंत पोचवायचं पाप मी नाही करू शकत. नाही, पलाशला सांगते. म्हणजे मीरा आणि कंपनीला कळेल, ते बघतील काय करायचं. पलाश, दिवसभर ही किटी कामाच्या निमित्ताने असतेच ना तुझ्या बरोबर. आता परत रात्री काय आहे? इतक्या रात्री फोन केल्यामुळे काहीतरी महत्वाचंच काम असणार. दे. काही गरज नाहीये. जे काही असेल ते उद्या सकाळी बोलता येईल. स्वतःला प्रोफेशनल म्हणवून घेत असेल ना ती, तर ही वेळ फोन करून पर्सनल लाईफ डिस्टर्ब करण्याची नाहीये हे कळायला हवं तिला. मी फोन कट करते. हा पलाश. अगं मीरा, ए मीरा. नाही आशू, काहीही होऊ दे पण मी तुला धोका देणार नाही. हॅलो. काही कळलं का शरदराव? तुम्ही होय. मला वाटलं. काय वाटलं? समीर. त्याचा फोन आला तर काय सांगायचं प्रश्नच आहे सगळा. खरं आहे तुमचं शरदराव. आपण नेहमी म्हणतो माणसाने कधी खोटं बोलू नये, चोरी करू नये, पण शेवटी या सगळ्या गोष्टी सापेक्ष असतात. आणि समीरला हे सगळं सांगणं तुम्हाला नाही परवडणार. तो बिचारा तिकडे अमेरिकेमध्ये एकटा आहे आणि आपल्या आशूचं प्रेम एवढी एकच त्याची शिदोरी आहे. काळजी करू नका, थांबू आपण. सापडेल आपली अश्विनी, नक्की सापडेल. मला धर्मसंकटातूनच सोडवलं तुम्ही. खूप आधार वाटला. आधार? शरदराव, तुम्हाला गंमत वाटेल. आजपर्यंत मलाच अश्विनीचा आधार वाटत आलाय. एका बापाला मुलीचा वाटावा ना, तसा. म्हणून तर इतक्या अपरात्री फोन केला मी तुम्हाला. हो. आता इन्स्पेक्टर होळकर काय सांगतात त्याची वाट बघायची. खरं सांगू का, आमचे हातपायच गळालेत. तुम्हाला एक सांगू धातार काका, ही मुक्याने सोसणारी माणसं असतात ना, त्यांचं थांगच लागत नाही. जगतातही मुकाट्यानेच आणि नाहीशी होतात ती मुकाट्यानेच. म्हणून भीती वाटते. अच्छा, ठेवतो. काही कळलं तर कळवा मला. अरे बाबा, पाठवून दे ना त्याला. तू काय माझ्या ऑर्डरची वाट बघतोस की काय?
अरे कशाला भरती झालं रे बाबा पोलीस खात्यात तुम्ही? हा चल ठीक आहे, नंतर करतो फोन. बोला मांढरे, काय रिपोर्ट? साहेब, फोटो आणि डिटेल्स सर्व स्टेशनला पाठवलेत आणि ॲक्सिडेंट केसेस सुद्धा मी बघितल्या आणि सर्व हॉस्पिटल्सला सुद्धा आपण माहिती पुरवलेली आहे. गुड, बऱ्यापैकी कव्हर केलं तुम्ही. पण मांढरे, मला जरा वेगळी शंका येते. या सगळ्या प्रकरणात ती अश्विनी आणि तिचा तो होणारा नवरा, काय नाव त्याचं, समीर, या दोघांची काहीतरी मिलीभगत आहे. म्हणजे बघा, हा समीर 10 लाख रुपयांचं कर्ज काढून अमेरिकेला गेलाय. बरं, याला कर्ज दिलं कोणी? त्याच्या एका मित्राने एक मोठा फ्रॉड करून त्याला ही रक्कम मिळवून दिली. काही दिवसांनी हा फ्रॉड उघडकीला आला, तेव्हा या अश्विनीने एक रकमी 10 लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटवून टाकलं. 8 दिवसात. 8 दिवसात. मांढरे, पैशाचा काहीतरी झोल आहे, नक्की झोल आहे काहीतरी. मांढरे, मला हे ड्रग्ज किंवा हवालाची भानगड वाटते. यस, एखादं मोठं रॅकेट आपल्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा. मांढरे, ही पोरगी देश सोडून पळून गेलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग सर, मग उद्या सगळ्या एअरलाईन्स आणि एम्बॅसी चेक करतो. मांढरे, उद्या संध्याकाळपर्यंत या पोलीचा छडा लागायलाच हवा. येस सर. सिस्टर, सिस्टर, सिस्टर. अहो अहो, तुम्ही उठू नका. मला जरा पाणी हवं होतं. मिसेस प्रधान कुठे? त्याला मीरा मॅडमनी जबरदस्ती घरी पाठवलं. अहो 2 दिवस तुमच्या जवळच बसला होता. त्या घरी जायलाच तयार नव्हत्या. 2 दिवस? हो, 2 दिवस. हो, पण तुम्ही उठू नका. माझी पर्स आणि फोन कुठे? फोन आणि पर्स? नाही बाबा, इथे फोन आणि पर्स काहीच नव्हतं. तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा. तुम्ही उठू नका. हा.